पोहोचलेले आहेत. पत्रकार परिषद सुरू होण्यासाठी प्रतीक्षा नेमकी कसली आहे? प्रज्ञा, ज्या प्रकारे आपण बघितलं की साधारणपणे 1 ते सव्वा तास राज्य निवडणूक आयोगासोबत या सर्व नेत्यांची बैठक पार पडली आणि अनेक प्रश्न अजूनही त्याच्यावर समाधान या सगळ्या नेत्यांचं झालेलं नाही आणि त्यामुळे पुढची भूमिका नेमकी काय मांडायची यावर एकत्रित बैठक पत्रकार परिषदेपूर्वी सर्व नेते घेत आहेत. कारण सगळ्यांचं असंच म्हणणं आहे की जोपर्यंत पारदर्शकपणा येत नाही किंवा जोपर्यंत मतदार याद्यांमधील जो घोळ आहे तो पूर्णपणे यावर काही पर्याय राज्य निवडणूक आयोगाकडनं काढला जात नाही तोपर्यंत एक निवडणूक पुढे ढकलावी किंवा मग निवडणूक कार्यक्रम रद्द करावा. आता या सगळ्या संदर्भात पत्रकार परिषदेची एकत्रित भूमिका हे सर्व नेते मांडतील. कारण यामध्ये महाविकास आघाडीचे नेते आहेत, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा आहेत आणि इतर छोटे पक्ष जे विरोधी पक्षाच्या बाकावर आहेत ते सर्व छोटे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे, राज ठाकरे, त्यासोबत जयंत पाटील, बाळासाहेब थोरात हे सर्व नेते एकत्रित मिळून एक बैठक घेतात आणि बैठक झाल्यानंतर मग आता ही पुढची पत्रकार परिषद होणार आहे. साधारणपणे 5 ते 10 मिनिटांनंतर पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर नेमकी भूमिका काय मांडायची. कारण राज्य निवडणूक आयोगाने अजूनही ठोस आश्वासन खरंच दिलंय का? कारण ज्या प्रकारे आपण बघितलं राज्य निवडणूक आयोगासमोर काही पुरावे सादर केले मात्र त्यावर सुद्धा राज्य निवडणूक आयोगाचं उत्तर नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की जी मतदार यादी आधीच आम्ही जाहीर केलेली आहे 1 जुलैला त्यात बदल होऊ शकत नाही किंवा ती रद्द होऊ शकत नाही. त्यामुळे पुढची भूमिका या पत्रकार परिषदेत थोड्याच वेळात मांडली जाईल. मात्र त्यापूर्वी एक बैठक घेऊन नेमकी भूमिका काय मांडायची यावर सध्या चर्चा सुरू असल्याचं कळतंय. प्रज्ञा, बरोबर आहे. प्रतीक्षा आहे या पत्रकार परिषदेची. सगळे विरोधी नेते एकत्र येऊन पत्रकार परिषदेमध्ये नेमकी काय भूमिका मांडायची या संदर्भात एकत्रित बैठक घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर त्यांनी म्हणणं मांडलेलं आहे. मतदार याद्यांमधला जो घोळ आहे तो दूर करून, ज्या त्रुटी आहेत त्या दूर करून मग निवडणुकीचे कार्यक्रम घ्यावेत असं या सगळ्या नेत्यांचं म्हणणं आहे. खरं तर आधी हेच सगळे नेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायला हव्यात यासाठी आग्रही होते, पण विधानसभेचे निकाल लागले आणि त्यानंतर मतचोरीचा एक आरोप राहुल गांधी यांनी केला. त्या संदर्भातले पुरावे त्यांनी सादर केले पत्रकार परिषदा घेऊन आणि यानंतर महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांमध्ये काय घोळ आहेत या संदर्भातले काही पुरावे या विरोधी पक्षातल्या नेत्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर मांडले आणि जोपर्यंत या त्रुटी दूर होत नाहीत तोपर्यंत मतदार याद्या तयार नाहीत असं सुप्रीम कोर्टात सांगा असं देखील सुचवण्यात आलेलं आहे. वेदांत, या सगळ्यामध्ये निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यासाठी काय उपाय सुचवलेले आहेत विरोधी पक्षांनी? विरोधी पक्षाचं हेच म्हणणं आहे की जोपर्यंत मतदार याद्यातील घोळ पूर्णपणे त्यावर पर्याय काढला जात नाही किंवा त्यावर आश्वासन दिलं जात नाही तोपर्यंत निवडणूक कार्यक्रम रद्द करा. तशा प्रकारचा सर्वोच्च न्यायालयाला तुम्ही कळवा. कारण सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की 31 जानेवारीपर्यंत सगळ्या महापालिका निवडणुकाची प्रक्रिया पूर्ण करून निकाल जाहीर करायचा आहे आणि त्यामुळे जर पारदर्शकताच या निवडणूक प्रक्रियेमध्ये नसेल किंवा जर पारदर्शकता आणण्यासाठी आम्हाला वेळ हवा असेल तर तशा प्रकारचं म्हणणं तुम्ही सर्वोच्च न्यायालयाला कळवलं पाहिजे असं राज ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे आता जी बैठक होतीये त्यामध्ये म्हणजे सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांमध्ये एक वाक्यता राहावी किंवा कुठलाही निर्णय घ्यायचा असेल. कारण आपण बघितलं राज्य निवडणूक आयुक्त त्यासोबत मुख्य निवडणूक अधिकारी यांना भेटून हे सगळे मुद्दे मांडायचे. यामध्ये एक वाक्यता या सगळ्या नेत्यांमध्ये दिसली आणि तशीच एक वाक्यता पुढची भूमिका मांडताना सुद्धा दिसावी. त्यामुळेच पुढची भूमिका मांडत असताना एक सर्व नेत्यांची एक बैठक पार पडते ज्यामध्ये राज्य निवडणूक आयोग काही जे प्रश्न आहेत ते केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ढकलते आणि त्यामुळेच जर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला किंवा निवडणूक जाहीर करून पुढची प्रक्रिया राबवली तर मग नेमकं विरोधी पक्षांनी करायचं काय? कारण इलेक्शन फॉर सिलेक्शन म्हणजे इलेक्शन तुम्ही घेताय त्या सिलेक्शनसाठी अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना विचारलं जर पारदर्शकता नसेल आणि हेही विचारलं की हे जे पुरावे आम्ही देतो हे तुम्हाला मान्य आहेत का? त्यावर त्यांनी अजूनही उत्तर दिले नाही. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की मतदार याद्यांमध्ये पूर्णपणे बदल किंवा डिलिशन होऊ शकत नाही आणि त्यामुळे पुढची भूमिका आणि त्यामध्ये या सर्व नेत्यांमध्ये कारण 15 ते 17 जणांचं नेत्यांचं हे शिष्टमंडळ आहे ज्यामध्ये साधारणपणे 6 ते 7 पक्ष आहेत. त्यामुळे या सगळ्यांमध्ये एक वाक्यता राहून पुढची भूमिका जाहीर करण्यासाठीची ही बैठक घेतली जाते.